नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहता जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातून। पुण्यातल्या एकतानगरमध्ये पावसाचं पाणी शिरले। अग्निशमन दलाकडून मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे। वृद्ध व्यक्ती आणि 22 दिवसांच्या बाळाला सुद्धा या अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवलंय। या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या प्रशासन अलर्ट मोडवरती आलेलं आहे। खडकवासल्याहून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग मुळामुठा नदींमध्ये करण्यात आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आसपासच्या गावांना आणि परिसराला नद्यांचं स्वरूप आलेलं आहे। सध्या मी सिंहगड रोड परिसरामधील एकता नगरी परिसरामध्ये आहे आणि आपण पाहतोय की एकता नगरी परिसरामध्ये या रस्त्याला जे आहे ते नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं पाहायला मिळते। खरं तर गेल्या 4 वर्षांपासून एकता नगरीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा हा प्रश्न जो आहे तो भेडसावणारा प्रश्न आहे। अगदी बोटीच्या माध्यमातून आपण पाहतोय की नागरिकांना जे आहे ते त्या घरामधून बाहेर काढलं जातंय आणि त्यांना ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी जाण्यासाठी जे ते वाट मोकळी करून दिली जाते। खरं तर प्रशासनानं देखील मोठी खबरदारी घेतलेली पाहायला मिळते। या ठिकाणी असलेल्या बिल्डिंग मध्ये आपण पाहतोय की वर काही नागरिक देखील आपल्याला सध्या निवास करताना पाहायला मिळतात असलेले पाहायला मिळतात आणि इथं पाणी भरलेलं असून सुद्धा वर काही ठीक आहे, पण खालच्या पार्किंग मध्ये देखील आपल्याला पाणी भरलेलं पाहायला मिळते। अगदी आपण पाहतोय की हे अग्निशमन दलाचे अधिकारी असतील किंवा स्थानिक प्रशासन असेल, अलर्ट मोडवरती आलेलं पाहायला मिळते। अशा बोटी ज्या आहेत त्या 2 ते 3 बोटी या ठिकाणी आपल्याला असलेल्या पाहायला मिळतात आणि हे सगळे अग्निशमन दलाचे अधिकारी असतील किंवा स्थानिक पदाधिकारी असतील त्यांच्याकडून जे आहे ते मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून देखील मदत केली जात आहे। सगळे अपडेट एकता नगरीच्या तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, त्यामुळे जुळून राहा जय महाराष्ट्र सोबत। जय महाराष्ट्रासाठी निखिल सुक्रे, पुणे।